नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील दशमः पाठः नदी सुक्तम या पाठाचा सरलार्थ बघूया. कारण की हा पाठ सरलार्थ लेखनार्थम म्हणजे सरलार्थ लिहिण्यासाठी येऊ शकतो. म्हणून आपण आज सरलार्थ बघूया. बघा, मी इथे लिहिलेला आहे. पहिल्यांदा आहे प्रस्तावना. प्रस्तावना बघूया. जगामध्ये असलेले सर्वात जुने साहित्य म्हणजे वेदवाङ्मय असे विद्वान मानतात. ऋग्वेदाच्या 3ऱ्या मंडलात विश्वामित्र नदी यांच्यातील संवाद आहे. विश्वामित्र नदीला मातेप्रमाणे आदर देतात, तिची पूजा करतात. माणसाची संस्कृती नदीच्या काठीच विकसित झालेली आहे. म्हणून आपण नदीचे सर्वतोपरी रक्षण केले पाहिजे. डॉक्टर मंजुषा गोखले महोदयांनी नदी सुक्तावर आधारित रचलेल्या नाट्यातून हा संवाद घेतलेला आहे. तर ही झाली प्रस्तावना आणि आता पाठाला सुरुवात होतीये. रंगमंचावर कीर्तनकार कीर्तन करीत आहेत आणि श्रोत्यांचा समूह ऐकण्यात मग्न झाला आहे. कीर्तनकार म्हणतात, गंगे यमुने गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू आणि कावेरी नद्यांनो, आपण या पृथ्वीवर वास्तव्य करा. ज्येष्ठ महिन्यातील दशमी तिथीला गंगा दशहरा पर्व संपतो. आता काही ठिकाणी पुस्तकामध्ये इथे गंगा दशहरा पर्व प्रारंभ असं आहे. तर त्यावेळी आपल्याला म्हणावं लागेल की गंगा दशहरा पर्वाला सुरुवात होते. या पर्वणीत नद्यांचे पूजन करावे. श्रोतृवृंद म्हणतात, नदीची पूजा? कशासाठी नदीची पूजा करावी? आता कीर्तनकार म्हणतात, खरोखर नदी जीवन देणारी आहे. म्हणून या प्रसंगी कृतज्ञता प्रदर्शित करण्यासाठी लोक नदीच्या पाण्यात दीपदान करतात. द्रोणात दिवा लावून तो नदीच्या पाण्यात सोडतात. पाणी पिण्यासाठी, पाणी शेतीची वाढ करण्यासाठी, विद्युत निर्मितीसाठी, पाणी जगण्यासाठी, सजीवांसाठी नदी म्हणजे श्रेष्ठ देवता, नदी म्हणजे श्रेष्ठ माता. म्हणून आज नदी सुक्त ऐकावे आणि आठवावे. त्याच्यावर आता श्रोतृवृंद म्हणतात, अहो पुराणिक बुवा, नदी आमची माता कशी काय? नदीचे उपकार कसले किंवा कोणते? तर त्यावर कीर्तनकार म्हणतात, ऐका लोक हो ऐका, ही फार प्राचीन कथा आहे. कुशिकपुत्र विश्वामित्र हे श्रेष्ठ ऋषी होते. आपल्या परिवारासह आणि गोधनासह ते दुरून आले होते. मार्गक्रमण करीत असताना ते विपाट आणि शितुद्री या 2 नद्यांच्या संगमावर आले. नंतर विश्वामित्र प्रवेश करतात. नदीला प्रणाम करून विश्वामित्र म्हणतात, या नद्यांचा प्रवाह कसा ओलांडावा? लोक आणि गायी यांचे रक्षण कसे करावे? पलीकडे ओलांडून जाण्यासाठी मार्ग कसा मागावा? नद्यांची शुभेच्छा कशी मागावी? त्यावर विपाट नदी म्हणते, हा माणूस कोण आहे आणि आम्हाला कशासाठी नमस्कार करीत आहे? आमची स्तुती का करीत आहे? विश्वामित्रांना उद्देशून नदी म्हणते, अरे भल्या माणसा, आपले नाव काय? आम्हाला कशासाठी आवाहन करीत आहेस? तर त्यावर विश्वामित्र म्हणतात, माते, मी विश्वामित्र रथ आणि गाड्या यांच्या साहाय्याने दुरून आलो आहे. आम्ही सर्वजण पलीकडच्या तीरावर जाण्यासाठी फार उत्सुक आहोत. त्यावर शुतुद्री नदी म्हणते, श्रेष्ठ ब्राह्मणा, तुझी वाणी खरोखर गोड आहे. आम्हाला ती आनंद देते. सांग, आम्ही तुला कशी मदत करावी? त्याच्यावर विश्वामित्र म्हणतात, आई, माझी प्रार्थना ऐक. माझ्यासाठी तू उथळ होशील. तुझ्या पाण्याचं ओघ कमी होऊ दे, म्हणजे आम्ही सहज पलीकडच्या तीराला जाऊ शकू. त्यावर विपाट नदी म्हणते, देवांचा राजा इंद्र याने खरोखर मला वाट करून दिली. वज्र धारण करणाऱ्या त्या वृत्रासुराचा वध करून नदी प्रवाह मुक्त केला.
मी त्याची अवज्ञा करता कामा नये. तो देव म्हणजेच इंद्र माझ्यावर रागवेल. विश्वामित्रा, मला क्षमा कर, पण मी थांबणे अजिबात शक्य नाही. दोन्ही नद्या म्हणतात, विश्वामित्रा, तुझ्यासाठी आम्ही थांबणार नाही. देवेंद्रांच्या कामात हयगय करणार नाही. विश्वामित्र म्हणतात, आई, देवेंद्रांचा अवमान होताच कामा नये. फक्त आम्हाला पलीकडच्या तीरावर जाण्याची इच्छा आहे. आई, प्रसन्न हो. आम्ही सर्व तुझीच लेकरे आहोत. आम्ही कधीही तुझे उपकार विसरणार नाही. आमच्याकडून असे काहीही घडणार नाही की ज्या योगे तुझा अवमान होईल, ही माझी प्रतिज्ञा आहे. त्यावर विपाट्य नदी म्हणते, काय हा मर्त्य म्हणजेच मानव मला आई म्हणतोय? त्याच्यावर शुतद्री नदी म्हणते, आपल्या मुलाला आई सहाय्य करणार नाही असं कसं होईल? असं ती म्हणते की आई आपल्या मुलाला सहाय्य करणार नाही. श्रेष्ठ मानवा, छान, शाब्बास. पण मी एवढीच आशा करते की तुझे वंशज मानव तू दिलेले हे वचन विसरणार तर नाहीत. त्यावर विश्वामित्र म्हणतात, आई, खरोखर हे वचन विसरणे शक्य नाही. सर्व नद्या सुखाने वाहोत, सर्व लोक सुखी होवत, आणि विश्वामित्र जातात. कीर्तनकार म्हणतात, अशा प्रकारे विश्वामित्र दोन्ही नद्यांना प्रसन्न करून पलीकडच्या तीराला गेले. श्रोत्यांनो, अशा प्रकारे नद्या आणि मानव यांनी एकमेकांना प्रसन्न करून संस्कृती वाढवली. नदी प्रवाहित झाली, संस्कृती विकसित झाली. नद्यांच्या कृपेने सर्व प्रकारची उन्नती साधलेले मानव आनंदित झाले. शेतकरी सुखावले, पृथ्वी प्रफुल्लित झाली. धान्याने म्हणजेच पिकाने श्यामल हिरवीगार झालेली पृथ्वी अन्नदानासाठी समर्थ बनली. लोकांनी धरणे बांधून नद्यांचे पाणी अडवले. त्या ठिकाणी विद्युत जनित्र चालू केले. जीवन प्रकाशमय झाले. श्रोत्यांनो, अशा प्रकारे मानवी जीवन नद्यांच्या काठी नद्यांच्याच मदतीने समृद्ध झाले. आता सांगा, विश्वामित्रांचे वचन त्यांचे वंशज असलेले म्हणजेच आपण सर्व मानव आजही पाळत आहोत का? असा शेवटी प्रश्न विचारलेला आहे. आणि याच्या भाषाभ्यासामध्ये बघा, माध्यम भाषा उत्तरत असा एक प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी 2 प्रश्न विचारलेले आहेत. तर त्याचंही उत्तर आणि हा व्हिडिओ भाषाभ्यासाचा आपल्या चॅनलवरती आहे. तर अशा प्रकारे आज आपण नदी सुक्तम याचा सरळ अर्थ बघितलेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.